Words with two vowels together IA, IO, IE, OA, OU. ज्या वेळेला दोन स्वर जोडून येतात त्यावेळेला शब्दांचे उच्चार कसे होतात ते आपण पाहूया. यामध्ये पहिला शब्द आहे DIAL. यामध्ये आय आणि ए हे दोन स्वर जोडून आलेले आहेत. यावेळी शब्दांचे उच्चार कसे होतात तर डीचा उच्चार ड, आयचा उच्चार आय, ए या ठिकाणी लोप पावलेले आहे, यलचा उच्चार ल, तर पूर्ण शब्दाचा उच्चार होतोय डायल. म्हणजे या ठिकाणी ए हा लोप पावलेला आहे. LION, यलचा उच्चार ल, आयचा उच्चार आय, यनचा उच्चार न, तर या ठिकाणी ओ लोप पावलेला आहे. म्हणजेच या शब्दाचा उच्चार होतोय लायन. आता तसा शब्द आहे DIE. या ठिकाणी डीचा उच्चार ड, आयचा उच्चार आय, ई लोप पावलेला आहे. म्हणजेच डाय या DIE ह्याचा उच्चार होतोय डाय. आता TIE. यामध्ये टीचा उच्चार ट, आयचा उच्चार आय, ई लोप पावलेला आहे. म्हणजेच TIEचा उच्चार टाय. आता या ठिकाणी COAT. सीचा उच्चार क, ओचा उच्चार ओ, टीचा उच्चार ट, तर या ठिकाणी ए लोप पावलेला आहे, एचा उच्चार. म्हणजेच या पूर्ण शब्दाचा उच्चार होतोय COAT कोट. आता या ठिकाणी COAL. या शब्दामध्ये सीचा उच्चार क, ओचा उच्चार ओ, एचा उच्चार नाही आहे, यलचा उच्चार ल. म्हणजे जोडून ओ आणि ए हे दोन स्वर आलेले आहेत. त्यामध्ये फक्त ओचाच उच्चार झालेला आहे, ए लोप पावलेला आहे. म्हणजे COALचा उच्चार COAL कोल. या ठिकाणी COAL कोल असा उच्चार होतोय. आता या ठिकाणी FOUR 4. तर एफचा उच्चार फ, ओचा उच्चार ओ, यूचा उच्चार नाही झालेला, आरचा उच्चार र. म्हणजेच या ठिकाणी यू लोप पावलेला आहे. FOURचा उच्चार 4 असा झालेला आहे. अशा प्रकारे जोडून ज्यावेळेस स्वर येतील IA, IO, IE, OA, OU त्यापासून होणारे शब्द आणि त्यांचे उच्चारण आपण पाहिलेले आहेत. धन्यवाद.